नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस देवदर्शनानं करण्यासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी आहे। काल रात्री 12 वाजता साई समाधी मंदिरात साई भक्तांनी एकच जल्लोष करत नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर मी या दर्शन रांगेत आहे। या ठिकाणी भक्त आता दर्शन घेऊन बाहेर पडतायत। या ठिकाणी बाहेर आल्यानंतर त्यांना साईबाबांचा प्रसाद आणि उदी ही दिली जाते। निश्चितच आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर या नवीन वर्षाच्या दिवसाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी साई भक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केलेली आहे। काल रात्रभर साई मंदिर खुलं होतं तरी सुद्धा ही गर्दी अद्यापही कायम आहे आणि आज दिवसभर ही गर्दी अशीच राहील। एकूणच जर पाहिलं तर देशभरातून साई भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत। शनिवार रविवार आणि नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस या पार्श्वभूमीवर साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येते। एकूणच जर पाहिलं तर अनेक शाळांच्या सहली सुद्धा या शिर्डीत आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिर्डीत सुद्धा साई संस्थाननं मोठी तयारी केलेली आहे। आपण या ठिकाणी काही शाळकरी मुली ज्या शिर्डीला आलेल्या आहेत। कुठून आल्यात तुम्ही शिर्डीला? सांगली। कसं वाटतंय साईबाबांचं नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, आज तुम्ही दर्शन घेताय, काय वाटतंय? भाग्य आहे आमचं की आम्ही इथं पहिल्या दिवशी वर्षाच्या इथं आलेलो आहोत। खूप भारी वाटतं इथे येऊन। तुला काय वाटतंय? छान वाटतं इथे सकाळ सकाळचं दर्शन झालं पाहिजे। नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की देवदर्शन हे असतं आणि तुम्ही आज साईंच्या दरबारात, काय वाटतंय? छान वाटतंय, सगळं काही चांगलं आहे, सकाळचं वातावरण भारी आहे, प्रसन्न वाटतंय। काय प्रार्थना केली साईबाबांकडे? 10वीच्या बोर्डात चांगले मार्क पडावे। आणि निश्चितच या ठिकाणी पहिल्या दिवशी अनेक जण संकल्प करतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या विद्यार्थिनींनी आम्हाला मार्क चांगले मिळावेत अशी प्रार्थना साईंजवळ केली। याच पद्धतीनं शिर्डीत हजारो साई भक्त आज सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवसभर हा गर्दीचा ओघ असाच कायम राहील। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।